नमस्कार, मी डॉक्टर गणेश वाघमारे, कुलस्वामिनी होमिओ या आरोग्यविषयक चॅनलवर आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत करतो. मित्रांनो, तुम्हाला किंवा तुमच्या घरातील कोणाला मधुमेह आहे का? आणि तुम्ही कधीतरी ऐकलं असेल की अश्वगंधा घेतल्यानं डायबिटीस नियंत्रणात राहतो. अश्वगंधा खरंच रक्तातील साखर कमी करतं का? हे सर्व डिटेल्स मध्ये आपण जाणून घेणार आहोत. चला तर व्हिडिओ सुरू करूयात. आजच्या व्हिडिओमध्ये आपण वैज्ञानिक माहितीच्या आधारे जाणून घेणार आहोत की मधुमेहामध्ये अश्वगंधाचे संभाव्य कोणते फायदे आहेत, कोणत्या व्यक्तीनं हे अश्वगंधा घेतलं पाहिजे आणि कोणत्या व्यक्तींनी कशा कशा प्रकारची काळजी घेतली पाहिजे, हे सर्व काही आपण जाणून घेऊ. सर्वप्रथम आपण जाणून घेऊ अश्वगंधा म्हणजे नेमकं काय आहे. मित्रांनो, अश्वगंधा ही एक आयुर्वेदिक वनस्पती आहे. अनेक वर्षापासून चालत आलेलं एक आयुर्वेदातील महत्त्वाचं औषध आहे. याला इंडियन जिनसेंग असं देखील म्हटलं जातं किंवा विंटर चेरी असं देखील म्हटलं जातं. अश्वगंधामध्ये विथ ॲनोलिट्स नावाचा नैसर्गिक घटक आढळून येतो. यामुळं शरीराला ताण सहन करण्यास मदत होते आणि काही संशोधनामध्ये असं जाणून आलं की हा दाह कमी करण्यासाठी खूप फायदेशीर असतो. ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी करण्याचं काम करतो, म्हणून अश्वगंधा आपल्यासाठी बऱ्याच प्रमाणात फायदेशीर देखील आहे. मधुमेहामध्ये अश्वगंधाचे संभाव्य कोणते फायदे आहेत ते जाणून घेऊ. रक्तातील साखर नियंत्रणास मदत होते. काही लोकांमध्ये असं दिसून आलं की अश्वगंधा घेतल्यानंतर उपवाशीपोटी साखर आणि HbA1c मध्ये काही प्रमाणात सुधारणा दिसून येते. काही अभ्यासानुसार शरीराची इन्सुलिनला प्रतिसाद देण्याची क्षमता सुधारली जाऊ शकते असं देखील दिसून आलं. यामुळे काही व्यक्तींमध्ये रक्तातील साखरेचं नियंत्रण सुधारू शकतं. मधुमेह असलेल्या अनेक व्यक्तींना ताण किंवा चिंता किंवा झोपेचा त्रास असतो. अश्वगंधा ही ॲडप्टोजन म्हणून ओळखली जाते. यामुळं शरीरातील ताणतणाव कमी होण्यास मदत होते. चांगली झोप मिळाल्यामुळं साखरेचं नियंत्रण राहायला मदत होते. बऱ्याच मधुमेहीच्या रुग्णांमध्ये थकवा ही एक कॉमन तक्रार असते. अश्वगंधा घेतल्यानंतर ऊर्जा वाढते आणि अशी भावना निर्माण होते, म्हणून थकवा देखील कमी होतो. थकवा कमी होऊन रोगप्रतिकारशक्तीला काही प्रमाणात आधार मिळतो. याचा अर्थ असा नाही की सर्वांनाच सारखा परिणाम दिसेल. मित्रांनो, तुम्ही जर आधीच मधुमेहासाठी गोळ्या किंवा इन्सुलिन घेत असाल तर अश्वगंधा सुरू करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या, कारण काही व्यक्तींमध्ये रक्तातील साखर अपेक्षेपेक्षा जास्त कमी होऊ शकते. म्हणून काही रुग्ण आहेत, जसे की गर्भवती महिला आहेत, अशांनी किंवा स्तनपान करणाऱ्या महिलांनी अश्वगंधांचा वापर तज्ज्ञाच्या मार्गदर्शनात करावा. थायरॉइड सारखे आजार असणाऱ्यांनी किंवा ज्या लोकांना ऑटोइम्युन डिसीज आहेत, ऑटोइम्युन आजार आहेत, असे रुग्ण किंवा काही रुग्णांना यकृतासंबंधी गंभीर समस्या असतात, अशा रुग्णांनी देखील डॉक्टरांच्याच मार्गदर्शनानुसार अश्वगंधाचा वापर करावा. तुम्हाला सोप्या रीतीने मधुमेह नियंत्रणात ठेवावा असं वाटत असेल तर रोज संतुलित आहार घ्या, नियमित व्यायाम करा, वजन नियंत्रणात ठेवा, वेळेवर औषधं घ्या, जे डॉक्टरांनी दिलेले औषध असतात ते वेळेवर घ्या, नियमित रक्तातील साखरेची चाचणी करत राहा. तर मित्रांनो, अश्वगंधा ही काही व्यक्तींमध्ये मधुमेह व्यवस्थापनासाठी पूरक अशी ठरू शकते. विशेषतः ताण कमी करणं, झोप सुधारायला मदत करणं आणि काही संशोधनानुसार रक्तातील साखरेवर सकारात्मक परिणाम होण्याची शक्यता असे काही निर्णय असल्यामुळे तज्ज्ञांच्याच साहाय्यानं अश्वगंधाचा वापर करावा. मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला खाली कॉमेंट करा आणि जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.